तुम्ही आता सांगितलं की केसांची निगा कशी राखावी, मात्र जर केसांची निगा राखली नाही तर दुष्परिणाम नेमके काय काय दिसतात, काय गंभीर परिणाम होतात? त्याच्यातले गंभीर परिणाम असे आहेत की डॅन्ड्रफ हा प्रकार होतो साध्या भाषेत म्हणणं म्हणजे, पण ते मॅलिसेझर ग्लोबोसा म्हणून इन्फेक्शन असतो खरं. अच्छा. तर ते तयार होतो आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आपण तर मग नॅचरल आहे जे ऑटो इम्युन डिझिजेस आहेत, ॲलोपेसिया एरिएटा, सोरियासिस, हे सर्व अगदी आपण घाण ठेवल्यामुळे होतं आणि लायसिस होतात. शक्यतो मुलींमध्ये उवांची प्रकार वगैरे तर ती होतात. म्हणजे म्हणून रोजच्या रोज आणि मुलींकडे तरी ती आईने बघावा म्हणजे डे टू डे अगदी. आणि खरं तर असं म्हणतात की केस चांगले असण्यासाठी चांगला आहार असणं गरजेचं आहे, पण ह्याच्याबाबत बरेच समज आणि गैरसमज आहे. मला वाटतं आपण ह्याच्यावर सांगावं की कशा प्रकारचा आहार गरजेचा आहे. आहार हा एक हाय प्रोटीन असावा आणि कॅल्शियम युक्त असावा आणि हाय प्रोटीन तर जास्तच गरजेचं आहे आणि बाकी विटॅमिन मिनरल्स, विटॅमिन B12 हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा. ह्या गोष्टी आणि विटॅमिन मिनरल्स हे आहेतच बरं डे टू डे ह्याच्यामध्ये, पण केसांसाठी हे फारच गरजेचं आहे. आणि हे आपल्याला दुधामधून 200 ml दूध सकाळी आणि संध्याकाळी हे नियमितप्रमाणे घ्यायला हवंय.